बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हाऊसबोट म्हटलं की डोळ्यासमोर साहजिकच केरळ येतं। मात्र आता यासाठी तुम्हाला केरळला जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण बचत गटाच्या माध्यमातून चालवला जाणारा महाराष्ट्रातील आणि देशातीलही हा पहिलाच हाऊसबोट प्रकल्प रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलाय। एकूण 5 अशा बोट असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यांमध्ये आणि खाड्यांमध्ये त्या असणार आहेत। सध्या रत्नागिरीतल्या राई बंदरामध्ये ही बोट सुरू झाली आहे। तर मी या हाऊसबोटीतनं तुम्हाला खाड्यांमधनं कोकणचं निसर्ग सौंदर्य अनुभवतानाच इथल्या खाद्य संस्कृतीची ही चव चाखता येणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। केरळच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला हाऊसबोट प्रकल्प साकारण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 5 हाऊसबोट घेण्यात येणार आहेत। त्यातील 2 हाऊसबोट सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत आणि एका हाऊसबोटचं नुकतंच उद्घाटन देखील पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आणि त्याच हाऊसबोटमध्ये सध्या आपण आहोत रत्नागिरीतल्या राई बंदरामध्ये ही बोट असणार आहे। या बोटीतून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे। खाड्यांचं निसर्ग सौंदर्य, त्याचप्रमाणे खाड्यांचं जे जलपर्यटन जे आहे ते देखील या माध्यमातून करता येणार आहे। आणि या ठिकाणी राहण्यासाठी 2 रूम्स तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या रूम्समधून देखील आपण निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो। म्हणजे एकूणच केरळचा जो फील आहे तो या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे। आणि यासाठीच अनेक जण आपण जर पाहायला गेलो तर महाराष्ट्रातून अनेक जण हे केरळला जात असतात, विशेष करून या हाऊसबोटचा आनंद लुटण्यासाठी। पण ही सुविधा आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी 2 रूम्स आहेत आणि या ठिकाणी 8 ते 10 जण 2 रूममध्ये राहू शकतात। त्यातीलच ही एक अतिशय लक्झरी अशी ही रूम्स आहे आणि या रूममधून तुम्ही निसर्ग सौंदर्याचा आस्वाद देखील घेऊ शकता। एकूणच हा हाऊसबोट प्रकल्प नेमका कसा असणार आहे आणि या माध्यमातून कोणकोणत्या सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत जिल्हा परिषदेचे अधिकारी फिरजादे सर आहेत। सर, एक वेगळा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे। सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 5 हाऊसबोट घेण्यात येत आहेत आणि त्यातले 2 बोट दाखल देखील झालेले आहेत आणि विशेष म्हणजे महिलांना, म्हणजे महिला बचत गटांना या बोट चालवण्यासाठी देण्यात आलेले आहेत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील एक वेगळं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। काय सांगालच एकूण या प्रकल्पासंदर्भात? नक्कीच हा प्रकल्प सुरू करताना माननीय सीओ सर कीर्तिकरण पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला केरळ दौऱ्याचे आयोजित करण्यात आला। तिथला अभ्यास करून आपण रत्नागिरीच्या कोकणातील जे सौंदर्य आहे त्या अनुषंगाने पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी, तसेच ग्रामीण भागातल्या आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी या दोन्ही अनुषंगाने आपण हाऊसबोटची सिंधुरत्न समृद्धी योजनेतून जयगड येथील खाडीमध्ये आपण आणलेली आहे बोट। या माध्यमातून कोकणातील पर्यटनाचा विकास होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांचा देखील रोजगार निर्मिती होणार आहे। आपण जर पाहायला गेलो तर दरवर्षी हजारो जण हे हाऊसबोटचा फील घेण्यासाठी केरळला जात असतात आणि महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असा आहे आणि 5 बोटी येत आहेत। काय एकंदरीत इथल्या या म्हणजे विशेष व्यवस्थेबद्दल सांगाल? कशा पद्धतीची इथली व्यवस्था असणार आहे? नक्की, इथं हाऊसबोटमध्ये 2 आपल्या लक्झरियस रूम आहे। त्याचबरोबर आपल्याला कोकणातील जे आपले पदार्थ आहे, कोकणी फूड्स, ते आपल्याला अनुभवता येतील। कोकणातील जी सरबत आहे ते आपल्याला अनुभवता येतील। इथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, खाडीमधील कांदळवनं असतील, मासे असतील, विविध पक्षी असतील, परदेशी जे पक्षी येतात, सिगल पक्षी, डॉल्फिन असतील, याचा आपल्याला इथं अनुभव घेता येईल। एकूण जर आपण पाहायला गेलो तर केरळला जेवढा खर्च करतात त्याच्यापेक्षाही कितपत काय खर्चाच्या बाबतीत बचत होऊ शकते? नक्कीच केरळमध्ये आपला जास्त खर्च होणार आहे प्रवासासाठी सुद्धा आणि तिथले ज्या बाबी आहेत त्याच्यावर आपला जास्त खर्च होणार आहे। त्यापेक्षा आपल्याला या सगळ्या सुविधा आपल्या रत्नागिरीत मिळत आहेत, तर नक्कीच पर्यटकांनी इथला आस्वाद घ्यावा।
आपण जर बघायला गेलो तर एक वेगळा आनंद या हाऊसबोटच्या माध्यमातून लुटता येणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महिला बचत गटांना या बोट चालवण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्यातीलच एका प्रभागाच्या ज्या प्रमुख आहेत स्वरा देसाई मॅडम काय सांगाल? कारण एक वेगळा आजपर्यंत तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवले असाल बचत गटांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वस्तू देखील बनवलेल्या असाल, पण हा एक वेगळा उपक्रम या निमित्ताने राबवण्याची संधी मिळते, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव स्वरा देसाई. एकता महिला प्रभाग संघ कोतवडे यामध्ये मी सचिव म्हणून कार्यरत आहे. पदाधिकारी म्हणून या प्रभागामध्ये ज्यावेळेला झाले मी त्यावेळेला वाटलं नव्हतं मला की प्रभाग संघाची उन्नती करायची आहे, पण ती कशा पद्धतीने करायची आहे याचा काही अनुभव किंवा याचा काही अभ्यास केला नव्हता. पण हळूहळू त्यानुसार अधिकाऱ्यांनी आम्हाला आपल्या माननीय कीर्तिकिरण पुजार सर किंवा आपले आमचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज कुरजादे सर आणि आपले ग्रासरूटचे सर्व अधिकारी लोक जे आहेत तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य मदत ही केली. आणि त्या माध्यमातून सरांनी पर्यटनाच्या दृष्टीने गणपतीपुळे हा माझा प्रभाग पडतो, म्हणजे कोतवडे प्रभागामध्ये गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ येतं. तर त्यानुसार पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही हाऊसबोट इथे दिलेली आहे. हाऊसबोट म्हणजे काय, तर याचा आम्ही फक्त बघितलं होतं की हाऊसबोट हे ऐकलं होतं, परंतु आज आम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतो आहे. त्यासाठी केरळला आमचा अभ्यास दौरा घेतला होता सरांनी, तिथे आम्हाला पाठवलं होतं आणि तिथे कशा पद्धतीने काम केलं जातं आहे याचा थोडासा अभ्यास करून त्यानंतर 1-2 वर्ष ह्या प्रोजेक्टमध्ये जसं अधिकारी लोक आम्हाला सहकार्य करत होते तशा पद्धतीने आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहून त्याचा अभ्यास पूर्ण केला आणि मग आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो आहोत. आणि आज मला स्वतः अभिमान असा वाटतो आहे की ती संधी माझ्या प्रभाग संघाला दिली आहे आणि आमच्या महिला वर्ग आहेत ते संपूर्ण ह्याचं जी मॅनेजमेंट आहेत ती महिला वर्ग बघत आहेत. याच्यामध्ये हाऊसकीपिंग असेल, जेवणाची सुविधा असतील किंवा अन्य मार्केटिंग सारख्या ज्या काही गोष्टी असतील या सर्व गोष्टी या महिला करत आहेत. मार्केटिंगसाठी विविध ठिकाणी जाऊन म्हणजे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपण माउथ पब्लिसिटीसाठी सुद्धा आणि ब्राउचर्स वगैरे आपण जी आहेत ती आपण देत आहोत तिथे, किंवा ऑनलाईन मार्केटिंग करत आहोत. इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून किंवा लिंक्डइन म्हणून एक ॲप आहे की जे पूर्ण भारत देशामध्ये आपण कुठे किंवा देशाच्या बाहेरची लोक त्याला कनेक्ट आहेत तर त्याच्यावरती आपण ह्या पोस्ट करत आहोत. त्याच पद्धतीने हाऊसकीपिंगसाठी ज्या काही इथे आहेत तर आपण ते ट्रेनिंग वगैरे महिलांना दिलेलं आहे. तर साधारण 22 तासाचा आपला कालावधी असणार आहे. 22 तासांमध्ये 2 तास हे आपल्या क्लिनिंगसाठीचे ठेवले आहेत. तर 22 तासांचा जर्नी जो झाल्यानंतर क्लिनिंगसाठी जे आहे ते महिलाच इथे करणार आहेत. परत इथे आपल्या इथे कोकणी फूड हे अतिशय म्हणजे बाहेरची लोकं जरी आलीत तरी ते कोकणी फूड अतिशय आवडीने आणखीन अतिशय चविष्ट असं म्हणून खातात आणि त्याची डिमांड असते खूप. तर त्याचा विचार केला असता मोदक म्हणा किंवा पुरणपोळी म्हणा असे व्हेजमध्ये जे काही आहे ते आपण इथे देणार आहोत. अनायसे सीझन आपला लवकरच चालू होत आहे, म्हणजे चालू झालेला आहे. काजू, फणस, तर फणसाची भाजी, काजूची उसळ किंवा मोदक, पुरणपोळी, आमरस, पुरी वगैरे ह्यासारख्या गोष्टी आपण व्हेजमध्ये इथे देत आहोत. परत मासे हे रत्नागिरीला म्हणजे एक ते साधन संपत्ती म्हणा रत्नागिरीची इथली आहे. तर सुरमई म्हणा किंवा कोळंबी आणखी बरेच मासे आपण रत्नागिरीमध्ये खेकडा वगैरे हे सगळं मिळतं. तर ते आपण इथे ताजे मासे आपण इथे देणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय तर जे कोकणाच्या दृष्टीने सर्व संपत्तीने जे कोकण समृद्ध आहे त्याचा सगळ्याचा आस्वाद आपल्याला ह्या हाऊसबोटवरती घेता येणार आहे. आजपर्यंत आपण हॉटेल्समध्ये जायचो, ती जमिनीवर असायची. आज आपण पाण्यावरती राहून ह्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. जलसफारी करत करत आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या आमच्या हाऊसबोटला. राई बंदर रत्नागिरी येथे आमची हाऊसबोट आहे. पण एकूणच आपण पाहायला गेलो तर खर्चाचं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे? कारण सध्या सिंधुरत्न योजनेमधून या बोटी देण्यात आलेल्या आहेत. खर्चाचं नियोजन कसं करण्यात आलं आहे किंवा काय एकंदरीत? खर्चाचं नियोजन सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ज्या ह्या बोटी आहेत तर त्याचं खर्चाचं नियोजन असं आहे की आपल्याला ही योजना ही फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आहे. तर त्याच्यामधून 90% सबसिडीवरती आपल्याला ही बोट मिळालेली आहे आणि 10% ही आपली स्वगुंतवणूक या हिशोबाने आम्हाला म्हणजे ह्या योजनेचं एक स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीने आपण हे घेतलेले आहे.
आणि आपल्या ज्या महिला इथे कामासाठी वगैरे आपण जे हाऊसकीपिंग किंवा कॅटरिंगचं वगैरे किंवा जे काही महिला जे बघणार आहेत तर त्याच्यामध्ये जेवणाचं जे आहे ते बचत गटांनाच आपण दिलेलं आहे किंवा हाऊसकीपिंग ज्या करणार आहेत महिला तेही बचत गटांना जे आहे ते आपलं बिझनेस जे अकाउंट आपलं असणार आहे त्याच्यावरती आपलं इन्कमिंग असणार आहे आणि आउट गोईंग म्हणजे आपल्याला जे द्यायचं आहे त्यांना पेमेंट करायचं आहे ते प्रभाग संघ त्या गोष्टींचं त्या गोष्टींचं पेमेंट हे करणार आहे. अशा पद्धतीचं सर्व आपलं नियोजन असणार. निश्चितच अशा पद्धतीचे हे नियोजन असणार आहे. सर अजून एक राहिलं की वरती अप्पर डेक देखील आहे, तिथली जर व्यवस्था पाहिली ती देखील उत्तम आहे. त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? अप्पर डेकवर आपल्याला जेवणाची झाली, नाश्त्याची झाली याची सुविधा आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोकणातील जे लोक परंपरा आहे, लोककला आहेत याचं पण आपण नियोजन बोटीवर करणार आहोत. त्याचा पण आपल्याला लाभ म्हणजे मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहेत, जागडी नृत्य असेल किंवा इतर कलाकार असतील आपले तर ते अप्पर डेकवर सादर करणार आहोत. त्याबरोबर साऊंड सिस्टीम दिलेली आहे. साऊंड सिस्टीममध्ये आपल्याला डान्स पार्टी किंवा कराओके आहेत, आपल्याला गाणं म्हणून सुद्धा आपण त्याचा मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतो. साधारणतः 5 बोटी आहेत टोटल, त्यातल्या 2 दाखल झालेल्या आहेत. कुठे कुठे ह्या नेमक्या बोटी असणार आहेत आणि पर्यटकांनी कसा संपर्क साधायचा काय सांगा? ह्या बोटी 5 बोटी आहेत आपल्या, त्यातील 2 बोटी आहेत त्या जयगड खाडीमध्ये असणार आहेत. जयगडमधले राई बंदर व सैतवडे असे 2 ठिकाणं आहेत. तसेच दाभोळ खाडीमध्ये वेलदूर, परारे व मालदुली ह्या 3 ठिकाणी ह्या बोटी असणार आहेत. त्यामुळे एकूणच आपण जर पाहायला गेलो तर एक वेगळा आनंद या हाऊसबोटच्या माध्यमातून पर्यटकांना घेता येणार आहे. आणि त्यामुळे आता तुम्हाला हाऊसबोटचा जर फील घ्यायचा असेल तर तुम्हाला केरळला जायची आवश्यकता नाही आहे, कारण महाराष्ट्रातील पहिला हाऊसबोट प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात साकारला गेलेला आहे. त्यामुळे निश्चितच आगामी काळात तुम्ही देखील या ठिकाणी भेट देऊन कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता घेता इथल्या खाद्य संस्कृतीचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता. हाऊसबोटचा फील घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो जण दरवर्षी हे केरळला जात असतात. मात्र आता तुम्हाला यासाठी केरळला जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला हाऊसबोट प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला असून पर्यटनाला, रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा एक प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. आणि त्या दृष्टीने 2 हाऊसबोट देखील सध्या रत्नागिरीत दाखल झालेले आहेत. एकूण 5 हाऊसबोट घेण्यात येणार आहे. तर आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील राई बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या या हाऊसबोटमध्ये आहोत आणि या ठिकाणची ही पूर्णतः हाऊसबोट आपण पाहतोय. आपण जर पाहायला गेलो तर कोकणचं निसर्ग सौंदर्य हे प्रत्येकाला खुणावत असतं. इथले समुद्रकिनारे असतील, त्याचप्रमाणे खाड्या असतील, वेगवेगळे निसर्ग सौंदर्य हे पर्यटकांना खुणावत असतं आणि त्यासाठी हजारो पर्यटक हे कोकणात येत असतात. आणि त्यासाठी बॅकवॉटर असेल किंवा वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स असतील. आणि आता या जोडीला असणार आहे तो हा हाऊसबोट प्रकल्प. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 5 या हाऊसबोट घेण्यात येणार आहेत. त्यातील 2 हाऊसबोट दाखल झालेले आहेत आणि यातील 1 बोट ही रत्नागिरीतल्या राई बंदरामध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि याच बोटीवरती आपण सध्या आहोत आणि अतिशय लक्झरी सूट देखील या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या हाऊसबोटीतून निसर्ग सौंदर्याचा एक वेगळा आस्वाद या माध्यमातून घेता येणार आहे. आणि या हाऊसबोट ज्या आहेत त्या बचत गटांना चालवण्यासाठी देण्यात आलेले आहेत. आणि यातले हे जे रूम आहेत हाऊसबोटचे ते अतिशय लक्झरी असे रूम्स असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एका हाऊसबोटमध्ये जवळपास एकावी 8 ते 10 जण राहू शकतात. त्यासाठी 2 रूम्स आहेत, त्यापैकी ही एक रूम आपण पाहतोय. अतिशय लक्झरी रूम्स अशी आहे आणि एसी देखील आहे. त्याशिवाय आपण या ठिकाणी बसून निसर्ग सौंदर्याचा बसून आस्वाद घेऊ शकतो. इथलं वेगवेगळं जे जलचर आहेत खाड्यांमधले ते आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे इथलं कांदळवन असेल, वेगवेगळी झाडं आहेत. त्यामुळे एक वेगळा फील आपल्याला या हाऊसबोटमधून घेता येऊ शकतो. रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने सध्या विकसित होतो आहे. पर्यटकांची गर्दी देखील वाढते आणि त्यामुळे जसं समुद्राचं पर्यटकांना आकर्षण आहे तसंच खाड्यांचं देखील आकर्षण आहे. आणि या खाड्यांचं निसर्ग सौंदर्य आणि त्याच्याकडे पर्यटक आकर्षिले जावेत यासाठी सध्या
वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातीलच हा एक हाऊसबोट प्रकल्प आहे. आणि काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेने हा हाऊसबोट प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता गती आलेली आहे. एक हाऊसबोट राई बंदरामध्ये आले आणि तिचं काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण देखील झालं. आणि विशेष म्हणजे या हाऊसबोट ज्या आहेत त्या महिला बचत गटांना चालवण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. सिंधुरत्न योजनेमधून या हाऊसबोट घेण्यात आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या संस्कृतीचं दर्शनही या हाऊसबोटच्या माध्यमातून आपल्याला घेता येणार आहे. 24 तासांसाठी ही बोट असणार आहे. यामध्ये जेवण, चहा, नाश्ता असं संपूर्ण या पॅकेजमध्ये असणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही या रूममध्ये राहूनसुद्धा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. वेगवेगळे पक्षी असतील, वेगवेगळे जलचर असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळी झाडं, त्याचप्रमाणे या ठिकाणचे म्हणजे कोकणातली पारंपरिक घरं देखील तुम्हाला पाहता येणार आहेत. जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास या बोटीच्या माध्यमातून तुम्हाला घडवला जाणार आहे. त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर पर्यटनाच्या दृष्टीने हा एक वेगळा उपक्रम जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने. आणि आपण सध्या आता डेकवरती जाऊन पाहूया त्या ठिकाणची कशी व्यवस्था आहे. आपण ही व्यवस्था पाहूया. आता आपण सध्या याच बोटीतून पुढे चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बसण्यासाठी व्यवस्था म्हणजे तुम्हाला इथे जेवणासाठी, नाश्त्यासाठी, इथे बसण्यासाठी व्यवस्था देखील व्यवस्थित करण्यात आलेली आहे. 10 ते 12 जणं सहज या ठिकाणी बसू शकतात अशी व्यवस्था आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी स्पीकरची देखील व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी करावकीची ही व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला इथे गाणी म्हणता येऊ शकतात. आणि या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता घेता तुम्हाला इथे एक वेगळा फील या माध्यमातून घेता येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हे खाड्यांचं निसर्ग सौंदर्य अनुभवतानाच तुम्हाला इथले वेगवेगळे जलचर असतील, वेगवेगळे झाडं असतील ती देखील पाहता येणार आहेत. आणि अतिशय वेगळा उपक्रम हा रत्नागिरीमध्ये राबवण्यात आलेला आहे. आणि बचत गटांना म्हणजे महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने देखील जिल्हा परिषदेने हा एक महत्त्वाचा उपक्रम घेतला. आणि विशेष म्हणजे हे खाजगी संस्थांना न देता बचत गटांच्या महिलांना या बोट चालवण्यासाठी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील एक महत्त्वाचं पाऊल या माध्यमातून उचलण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे निश्चितच एक वेगळा आनंद, एक वेगळा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तुम्हाला या हाऊसबोटमधून रत्नागिरीमध्ये घेता येऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला आता हाऊसबोटचा फील घेण्यासाठी केरळला जाण्याची आवश्यकता नाही, कारण महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. पर्यटकांची देखील येत्या काळात त्याला चांगली पसंती मिळेल असा विश्वास इथले अधिकारी असतील, त्याचप्रमाणे बचत गट असेल यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.